नमस्कार, मी सिद्धता पाटील. तुमची मुंबईची मराठी मुलगी आज मिस युनिव्हर्स USA 2026 झालेली आहे. मी इथे कॅलिफोर्नियाला US च्या नॅशनल स्टेजवरती रिप्रेझेंट केलंय. सध्या सॅन फ्रान्सिस्कोला असते. खंत फक्त या गोष्टीची आहे की मी कधी महाराष्ट्राला कुठे रिप्रेझेंट नाही करू शकते, आणि त्यावेळी माझ्याकडे पैसेही नव्हते स्वतःची स्वप्न पूर्ण करायला. आज कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे. त्याला आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. ज्यांना माहिती नाहीये, मी कोळी समाजात वाढलेली आहे, महाराष्ट्रीयन आहे आणि मराठी ही माझी मातृभाषा आहे. मी स्वतःला आज एक प्रॉपर मुंबईकर मानते. पिठलं, भाकरी, सुरमई, पॉपलेट, ठेचा हे सगळे इमोशन्स आहेत माझ्यासाठी. फणशीकरांचं खरवस मलाही भयंकर आवडतं. माझ्या मैत्रिणींना माहिती आहे, आजही मला खुश करायचं असेल तर वडापाव, पावभाजी किंवा पाणीपुरी. मुंबईला आल्यावर माझ्या आईच्या हातचे उकडीचे मोदक आणि त्यावर तूप. पण याच्याहून पलीकडे मी स्वतःला एक प्रॉपर मुंबईकर यासाठी मानते, कारण लहानपणीपासून ते माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत मी रोज लोकल ट्रेनचा प्रवास केलेला आहे. चालत्या गाडीत चढले आहे, चालत्या गाडीतून उतरले आहे, बॅकपॅक पाठीवर न घेता समोर घेऊन पीक आवर्स मध्ये प्रवास केलेला आहे. ॲज अ मुंबईकर आपण खूप डेंजरस स्टंट्स करतो बाबा रोज. काळजी घ्या स्वतःची. माझं इंजिनिअरिंग कॉलेज हे विद्यालंकारचे वडाळ्याला होतं आणि मी राहायला भांडुपला होते. ज्यांना माहिती आहे, भांडूप आणि वडाळा काही जवळ नाही आहे. भांडूपहून कुर्ला आणि मग कुर्ल्याहून हार्बर लाईनची ट्रेन चेंज करून मग वडाळा. वडाळ्याहून दादर जवळ होतं. त्यामुळे मी माझ्या मैत्रिणी 110ची बस पकडून सिद्धिविनायकला जायचो. असे 4 वर्ष इंजिनिअरिंगचे काढले आणि आज मी मायक्रोसॉफ्टमध्ये सिनियर इंजिनियर म्हणून आहे. आपण मुंबईचं स्पिरिट ज्याला म्हणतो, मुंबईने मला कष्ट करायला शिकवलं. भयंकर कष्ट केले, महिने नाही वर्ष, दशक कष्ट केले. माझ्या अमेरिकन मैत्रिणी मला म्हणत असतात की तू एवढी फास्ट का चालतेस. तर त्यांना मी कसं समजावू की मी मुंबईची आहे, आपल्याला लेट नसतं झाला तरी आपण फास्ट चालतो. त्यामुळे आज प्रत्येक कष्ट करणाऱ्या मुंबईकरांना आणि ठाणेकरांना सुद्धा माझा मानाचा